आणि आता बातमी आहे तुकोबांच्या पालखी संदर्भातील। आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी ही 7 जुलै रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। तुकोबांच्या 341व्या पायी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलंय। 18 दिवसांचा भक्तिमय प्रवास करून 24 जुलैला पालखी पंढरीमध्ये दाखल होणार आहे। यंदाचं सोहळ्याचं हे 341वे वर्ष आहे आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तर पालखीचा पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात होणार आहे। तर आपण पाहतोय 7 जुलैला पालखीचं देहूतून प्रस्थान होईल। पालखीचा मुक्काम कसा असणार आहे, कसा हा प्रवास असणार आहे आपण पाहतोय। 9 आणि 10 जुलैला नानापेठ पुणे या ठिकाणी पालखीचा मुक्काम असेल। तर 16 जुलैला सणसर या ठिकाणी काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण होईल। 14 जुलैला निमगाव केतकीमध्ये बेलवाडीमध्ये पहिलं गोल रिंगण होईल। 18 जुलैला इंदापूरमध्ये दुसरं गोल रिंगण होणार आहे। तर 20 जुलैला ही पालखी नीरा स्नान करेल आणि अकलूज माने या ठिकाणी तिसरं गोल रिंगण याचं पार पडेल। 21 जुलैला बोरगावमध्ये माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण होईल। तर 23 जुलैला वाखरीमध्ये बाजीराव विहीर या ठिकाणी दुसरं उभं रिंगण होईल। 24 जुलैला पंढरपूरमध्ये पादुकाजवळ आरती होईल आणि तिसरं उभं रिंगण पार पडेल।